मित्रांनो, एमपीएससी मिथ या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या डिस्कशनमध्ये, या लेक्चरमध्ये विशेष करून आपण द हिंदूवरती डिस्कशन करणार आहोत. जो 3 फेब्रुवारीचा द हिंदू आहे आजचा, तो आपल्याला काय सांगतोय हे बघणार आहोत. विशेष करून महत्त्वाच्या ज्या काही न्यूज आहेत आणि महत्त्वाचे एडिटोरियल आहेत ते सखोलमध्ये डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया मग. 3 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे ती मॅरिटल रेप या कन्सेप्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून ज्या वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत, युनियन मिनिस्टर, त्या आहेत स्मृती इराणी. आणि त्यांनी हे सांगितले की रेप करणारा कोणताही व्यक्ती असू द्या, मग तो त्या स्त्रीचा पती असो किंवा इतर व्यक्ती असू द्या, त्या सर्वांचा आपण निषेध करायला पाहिजे. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचं कंडेम करायला पाहिजे आपण. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे स्टेटमेंट त्यांच्याकडून आलंय तो कशामुळे आलंय तर मॅरिटल रेप ही कन्सेप्ट जास्त न्यूजमध्ये, जास्त वादाचा मुद्दा आहे. विशेष करून मॅरिटल रेप म्हणजे काय, एखाद्या स्त्रीवरती तिचा पती जबरदस्तीनं सेक्शुअल रिलेशनशिप डेव्हलप करत असेल, सेक्शुअल हॅरेसमेंट तिची करत असेल, तर ते रेपमध्ये यावं असं अनेक ठिकाणी मागणी होती. परंतु कायद्यामध्ये तशी कोणतीही तरतूद नाही. मग आता दिल्ली हायकोर्टामध्ये तशा पद्धतीची पिटिशन सुद्धा दाखल केली गेली होती. परंतु त्या पिटिशनवरती सुद्धा सकारात्मक निर्णय आणखी आलेला नाही. त्याचबरोबर आपल्या कायद्यामध्ये मग तरतूद काय नेमकी, तर इंडियन पिनल कोडचा जर आपण विचार केला, इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 375 मध्ये एक तरतूद आहे. आणि तो सेक्शन जो आहे 375, तो सेक्शन आपल्याला काय सांगतोय, तर जर एखादी स्त्री 18 वर्ष पूर्ण असणारी असेल आणि तिच्यावरती सेक्शुअल रिलेशनशिप तिचा पती जो आहे तो जबरदस्तीने करत असेल, तर ते रेप कॅटेगरीमध्ये येणार नाही. अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये केली गेली. म्हणजे रेप कॅटेगरीमधून पती जो असतो त्याला वगळण्यात आलेला आहे. त्याच्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला आहे आणि अनेक ठिकाणावरून मागणी काय होत असते, तशा प्रकारच्या पिटिशन सुद्धा वारंवार दाखल होत असतात की रेप करणारा मग तो पती असू द्या किंवा इतर व्यक्ती असू द्या, रेपच कन्सिडर करायला पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार होत असते, अशा प्रकारची मागणी वारंवार होत असते. पण एक्झॅक्ट त्याच्या विरोधात जे इंडियन पिनल कोडचं सेक्शन 375 आहे ते बोलताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर इथं वुमन प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक ऍक्ट व्हायलन्स ऍक्ट 2005चा याचा उल्लेख आलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 याचा उल्लेख आलाय. त्याच्यातलं सेक्शन 3 जे आहे, तिसरं जे सेक्शन आहे, ते तिसरं सेक्शन काय सांगतं, 3 नंबर सेक्शन काय सांगतं, एखाद्या स्त्रीसोबत घरगुती हिंसा घडत असेल, मग ती हिंसा फिजिकल असू द्या, सेक्शुअल असू द्या, वर्बल असू द्या किंवा इमोशनल असू द्या, तर जो संबंधित व्यक्ती आहे त्यांच्यावरती या ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन 3च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. ही एक तरतूद घरगुती हिंसाचाराशी संबंधित आहे. परंतु मॅरिटल रेपशी रिलेटेड कोणतीही तरतूद घटनेमध्ये नाही. उलट त्याच्या तरतूद असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. सेक्शन इंडियन पिनल कोड 375चा जर आपण विचार केला तर इथं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे तशा पद्धतीने आपण विचार करणं या न्यूजचा गरजेचं आहे. मग आता या न्यूज मधून आपल्याला काय काय घ्यायचं आहे, या न्यूज मधून की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत. पहिलं तर तुम्हाला मॅरिटल रेप ही कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे, काय आहे त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय, तर याच्याशी रिलेटेड ऍक्ट जर बघितले तर इंडियन पिनल कोडचा विचार केला तर 375 सेक्शनचा उल्लेख आलाय. मग ते 375 सेक्शन काय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये काय तरतूद केली हे ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर जो ऍक्ट आहे तो ऍक्ट सुद्धा इथं आलाय. 2005चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्टचा उल्लेख आलाय, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. त्या ऍक्ट विषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती मनरेगाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मनरेगा म्हणजे काय, तर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, त्याला आपण मनरेगा म्हणतो. मग या ऍक्टच्या अंतर्गत आता बजेटमुळे खरं तर हा ऍक्ट जास्त न्यूजमध्ये आला होता. बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन देणार लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलं गेले. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते अवश्य बघून घ्या, जेणेकरून बजेटची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून घेता येईल. मग या महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट विषयीची
जी काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण काढून ठेवायला पाहिजे. पहिल्यांदा न्यूज समजून घेऊया. पहिल्यांदा तर आताचं बजेट जे प्रस्तुत केलं गेलं त्या बजेटमध्ये या ऍक्टशी रिलेटेड जो काही निधी असायला पाहिजे त्या निधीमध्ये 25% कमतरता पाहाव्यास मिळाली. मग तो जो निधी आहे तो 25% कमी केला गेला. विशेष करून याच्या अंतर्गत, या ऍक्टच्या अंतर्गत महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत लोकांना सरकार रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतं. मग खरं तर तो रोजगार त्यांना मिळाला पाहिजे, परंतु इथं त्याची जर आकडेवारी बघितली तर अशा प्रकारचा जो रोजगार आहे, लोकांनी काम तर केलंय परंतु त्यांना रोजगार मिळाला नाही, त्यांचा रोजगार पेंडिंग आहे. आणि त्याची एकूण अमाऊंट जर आपण बघितली तर ती जवळजवळ 3,358 कोटींच्या आसपास आहे. आणि ही खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, राजस्थान ही महत्वाची राज्य आहेत की त्यांनी जास्त पेंडिंग याच्यामध्ये ठेवलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे मनरेगा जे ऍक्ट आहे तो जास्त न्यूजमध्ये जास्त वादाचा मुद्दा ठरलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातून एकच की पॉईंट आपला घेऊ शकतो आपण, आणि तो म्हणजे मनरेगा विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मनरेगा विषयीची इन्फॉर्मेशन आपण डिटेल काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला? आणि तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, त्याच्यावरती कशाही पद्धतीचा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती कोविड-19 रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि कोविडमुळे ज्या डेथ झालेल्या आहेत त्याची संख्या 1,000वर पोहोचलेली आहे इंडियाची, हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग विशेष करून कोविड-19 रिलेटेड न्यूज आहे म्हणून याच्यातून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो? पहिला तर की पॉईंट याच्यातून आपण हा घ्यायचा की कोविड-19चे जे काही व्हेरियंट्स आहेत वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये ओमायक्रॉन आहे, डेल्टा आहे, कप्पा आहे, त्यानंतर आयोटा आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. ते व्हेरियंट्स कोणकोणते आहेत आणि ते कोणकोणत्या कंट्रीजमध्ये सापडले हे व्हेरियंटचा चार्ट आपण बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समजते? त्याचा एक वेगळा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन कशाही पद्धतीने फॉर्म होऊ शकतो. त्याचबरोबर लॅपटॉपची बॅटरी अचानक कमी झाली होती त्यामुळं थोडा इनकन्व्हिनियन्स झाला, त्याच्याबद्दल सॉरी. विशेष करून मग पहिल्यांदा तर की पॉईंट सांगितलं तुम्हाला काय बघायचं आहे, त्याचे व्हेरियंट्स वगैरे वेगवेगळे बघायचे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट, वॅक्सिन किती प्रकारचे आहेत इंडियामध्ये आणि त्या इंडियन मेड किती आहेत आणि विदेशातून आपण मागवलेले किती आहेत आणि जगामध्ये वॅक्सिन किती प्रकारचे आहेत, कोणकोणत्या कंट्रीनं कोणकोणती वॅक्सिन डेव्हलप केली, याचा एक वेगळा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तशा पद्धतीचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, USA, रशिया, हा जो काही वाद चालला आहे, विशेष करून रशिया जो आहे तो युक्रेनवरती काही भागांवरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये नाटो आणि USA यांनी युक्रेनला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांची मिलिटरी सुद्धा त्यांना प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहावयास मिळते, फोर्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं या रशियामध्ये आणि युएसमध्ये एक वेगळा संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्याविषयीच ही भाष्य करणार न्यूज आहे. परंतु आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं तर रशिया युक्रेन संघर्ष जो आहे तो संघर्ष काय आहे नेमका, तो आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचं म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन सुद्धा याच्यामध्ये. मग नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन विषयीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट काय तर वर्ल्ड मॅपवरती आपल्याला लोकेशन बघायचं आहे. युएसएचं कशा पद्धतीचं आहे, युनायटेड किंगडमचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि इंडियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, हे लोकेशन आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मॅप रिडिंगच्या माध्यमातून ते बघणं गरजेचं आहे. मग इथंच आपण गुगल मॅपच्या माध्यमातून ते लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूया. युक्रेनचं सुद्धा लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतोय. वर्ल्ड मॅपवरती इंडियाचं लोकेशन या ठिकाणी कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर, आणि इंडियापासून या ठिकाणी तुम्ही गेला तर इथं युक्रेनचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. युक्रेन ही कंट्री या ठिकाणी असलेलं पाहावयास मिळते. इथं रशिया नॉर्थला गेला तर रशियन कंट्री इथं पाहावयास मिळते आपल्याला, रशिया. त्याचबरोबर आपल्याला आणखी युएसएचं लोकेशन बघायचं आहे. युएसए या ठिकाणी तुम्ही गेला तर इथं आपल्याला युएसएचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या रशिया आणि युक्रेनमध्ये जो काही संघर्ष चालू आहे, रशिया इथं आणि युक्रेन इथं आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये जो काही संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये नाटो इन्व्हॉल्व्ह झालंय, USA इन्व्हॉल्व्ह झालंय, इतर काही युरोपियन महत्वाच्या कंट्रीज आहेत त्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळं तो जो मुद्दा आहे तो खूप कळीचा मुद्दा मानला जातो. विशेष करून हे जे युक्रेन तुम्ही झूम केल्यानंतर तुम्हाला पाहावयास मिळत असेल, हे जे युक्रेन आहे त्या युक्रेनमध्ये क्रिमिया नावाचा एरिया आहे. जर झूम करून तुम्ही बघितलं तर या ठिकाणी क्रिमिया नावाचा एरिया आहे, क्रिमिया पेनिन्सुला आहे. या क्रिमियावरती खरं तर रशिया जो आहे तो वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जसं जम्मू काश्मीरमध्ये एक्स्ट्रीमिस्ट आहेत काय, तसे युक्रेनच्या काही सीमावर्ती क्षेत्रामध्ये एक्स्ट्रीमिस्ट आहेत आणि ते खरं तर युक्रेन गव्हर्नमेंटलाच मानत नाहीत.
आणि त्याचा फायदा रशिया घेतं आणि त्या एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या एरियावरती स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या युक्रेनमध्ये आणि रशियामध्ये वाद एक पेटलेला आपल्याला पाहावास मिळते. हे आपण खरं तर लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला इंडियापासून या कंट्रीचं कशा पद्धतीचं आहे. आता आपण नाटोची इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून नाटो विषयीची इन्फॉर्मेशन बघू शकतोय. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, त्याचा लोगो इथं दिलाय तुम्हाला. फ्लॅग पण त्यांचा जो झेंडा आहे तो सुद्धा इथं दिलेला आपल्याला पाहावास मिळतो. विशेष करून नाटो जे आहे ती मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, लष्करी समूह आहे, लष्करी संघटना आहे. विविध देशांचे ह्याचे जे मेंबर आहेत त्यांचे लष्कर जे आहे ते याच्या अंतर्गत एकत्र येताना कॉमन इंटरेस्टसाठी एकत्र येताना पाहावास मिळतं आपल्याला. त्याच्यासाठी स्थापना झाली. त्याचं अब्रिव्हिएशन जसं की शॉर्ट फॉर्म सांगितलं नाटो आहे किंवा ओटान सुद्धा याला म्हणतात. फॉर्मेशन म्हणजे त्याची स्थापना कधी झाली तर 4 एप्रिल 1949 रोजी त्याची स्थापना झाली आपल्याला पाहावास मिळते. टाईप काय आहे तर मिलिटरी अलायन्स आहे. लष्करी हा जो संघ आहे तो असलेला आपल्याला पाहावास मिळतं. ते अगोदरच तुम्हाला सांगितले मी. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल्स बेल्जियममध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहावास मिळतात. मेंबरशिप जे आहे ते 30 कंट्री याच्या मेंबर असलेले आपल्याला पाहावास मिळतात. त्याचे जर लिस्ट बघितलं तर लिस्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे इंडिया जो आहे तो याचा मेंबर नाही हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाटोचा मेंबर इंडिया नाही हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑफिशियल लँग्वेज त्याच्या आहे ते इंग्लिश फ्रेंच या 2 ऑफिशियल त्याच्या लँग्वेज असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात. आणि हा जो ओटान नावाचा जो उच्चार आहे तो खरं तर फ्रेंच भाषेतलाच उच्चार असल्यासारखं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे जे सेक्रेटरी जनरल्स आहेत ते सेक्रेटरी जनरलचं नाव आहे जेन्स स्टोल्टेनबर्ग. त्यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा या चार्टमध्ये तुम्हाला पाहावयास मिळू शकते. ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या एक्झामसाठी मोर देन सफिशियंट आहे. ही इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. इथं खऱ्या अर्थानं द हिंदूच्या ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या त्या समाप्त होत आहेत. आता महत्वाचे जे एडिटोरियल आहेत ते एडिटोरियल आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं महत्वाचं एडिटोरियल आहे ते विशेष करून इंडिया आणि ब्रिटनमध्ये जो फ्री ट्रेड अग्रीमेंट होणार आहे त्या अग्रीमेंटशी वरती भाष्य करणार हे एडिटोरियल आहे. अग्रीमेंटचा काय फायदा होईल, काय तोटा होईल, सॉरी काय फायदा होईल हे सांगणारा आर्टिकल आहे. याचा तोटा कोणत्याही पद्धतीने होत नाहीये. तशा पद्धतीने डिस्कशन सुद्धा याच्यामध्ये दिलेलं नाही. परंतु या अग्रीमेंटचा त्याला आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणतो. मराठीमध्ये त्याला मुक्त व्यापार करार असं आपण म्हणतो. मग हा जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे याचा दोन्ही अर्थव्यवस्थेला काय फायदे होणार आहेत, भारताला विशेष करून त्याचा काय फायदा होणार आहे, ब्रिटनला विशेष करून त्याचा काय फायदा होणार आहे आणि इतर कंट्री कोणत्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत का याचे सुद्धा एक अंदाज याच्यामध्ये बांधला गेला. विशेष करून हे जे एडिटोरियल लिहिले गेले हे अलेक्स एलिस यांच्याद्वारे लिहिले गेले. हे ब्रिटनचे ऑफिशियल्स आहेत, इंडियामध्ये ब्रिटनसाठी कार्य करतात. त्यांनी हे लिहिलेलं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग हे आर्टिकल समजावून घ्यायच्या अगोदर मॅपवरती तुम्हाला काही एरिया माहिती असणं गरजेचं आहे. ते एरिया पहिल्यांदा दाखवतो म्हणजे ब्रिटनचं लोकेशन कुठं आहे इंडियापासून. त्याचबरोबर इथं पॅसिफिक रिजनचा एरिया आला, इंडो पॅसिफिक रिजनचा एरिया आलाय. मग तो इंडो पॅसिफिक रिजनचा एरिया नेमका काय ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पहिल्यांदा. त्यामुळे तो एरिया पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, मॅप पहिल्यांदा दाखवतो आणि त्यानंतर एडिटोरियल समजावून सांगतो म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते समजावून घेता येईल. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतोय. विशेष करून इंडियाचं लोकेशन या ठिकाणी पाहाव्यास मिळते आणि इथून युरोपियन कंट्रीकडे गेला तर इथं आपल्याला युनायटेड किंगडमचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं झूम जरी केलं तर युनायटेड किंगडमचं लोकेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. आणि इथून इकडच्या साईडला आपण गेलो तर इकडं आपल्याला इंडियाचं लोकेशन असलेलं या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. इथं आपला इंडिया आहे. त्याचबरोबर आणखी लोकेशन आपल्याला कुठलं माहिती असणं गरजेचं आहे तर आणखी लोकेशन आपल्याला इंडो पॅसिफिक रिजन नेमका कोणता आहे त्या इंडो पॅसिफिक रिजनचं लोकेशन आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे काय तर पॅसिफिक रिजन आणि इंडियन ओशनचा रिजन या 2 रिजन मिळून बनलेला जो एरिया असतो त्याला इंडो पॅसिफिक रिजन म्हटलं गेलं. मग आता इंडियन ओशन, इथं इंडियन ओशन आहे आणि इथं पॅसिफिक ओशन आहे. इथं नॉर्थ पॅसिफिक आहे, साऊथ पॅसिफिक आहे. टोटल एरिया जो आहे तो पॅसिफिक सीचा ओशनचा एरिया असला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दोघांमधला जो कॉमन एरिया आहे हा कर्सरनं जी मी तुम्हाला दाखवते कर्सरच्या माध्यमातून हा जो कॉमन एरिया आहे त्या कॉमन एरियाला इंडो पॅसिफिक रिजन असं संबोधलं जाते. हा एरिया सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं साऊथ चायना सी सुद्धा आहे. साऊथ चायना सी सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो चायनामुळे, चायनाच्या इलिगल हस्तक्षेपामुळे. त्यामुळे असे रिजन जे असतात ते वारंवार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जॉग्राफिकल बेसला याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात.
आता आपण एरोटेल समजावून घेऊया, रिजन तुम्हाला समजले असतील. पहिल्यांदा तर आपल्याला मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. दोन कंट्री, आता इथे इंडिया आणि ब्रिटन विषयी विचार केला, या दोघांमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट विषयी बोलले जाते. फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय, दोन्ही कंट्री एकमेकांसोबत फ्रीली व्यापार करण्यासाठी जो करार केला जातो, मुक्तरित्या व्यापार करण्यासाठी जो करार केला जातो, त्याला आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणतो. म्हणजेच काय, तर एकमेकांच्या आयात निर्यातीवरचे जे काही निर्बंध आहेत, जे काही टॅक्सचे अडथळे आहेत, जे काही इतर ड्युटीचे वगैरे अडथळे आहेत, जकातचे वगैरे अडथळे आहेत, ते सर्व दूर करून दोघांमधला व्यापार एकदम मुक्त करण्यासाठी, अतिशय सुलभ करण्यासाठी हा अग्रीमेंट खरं तर होत असतोय. त्याच्यासाठी या अग्रीमेंटची गरज असते. मग तशा प्रकारचाच अग्रीमेंट जो आहे तो ब्रिटन आणि इंडियामध्ये होईल अशा प्रकारचं या एरोटेलमध्ये बोललं गेलं. आणि तो जवळजवळ यशस्वी करण्याचे आपण जवळपास पोहोचलेलो आहे दोन्ही कंट्री. मग त्या अग्रीमेंटचा काय काय फायदा होईल असं या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर विशेष करून काय आहे, तर दोन्ही कंट्री मधल्या ज्या काही कंपनीज आहेत, उद्योग आहेत, ते एकमेकांच्या कंट्रीमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहे त्यांनी आता सुद्धा अनेक, आता ब्रिटन मधली बार्कले सारखी कंपनी आहे, जेसीबी सारखी कंपनी आहे, त्यांनी ऑलरेडी इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले, इंडियामध्ये प्रोडक्शन सुद्धा त्यांचं सुरू आहे. तशाच पद्धतीचे इंडियामधले सुद्धा अनेक स्टार्टअप्स आहेत, अनेक उद्योग आहेत, जे की विशेष करून ब्रिटनमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग यांच्या प्रगतीमध्ये अजून भर आपल्याला टाकायची असेल तर आपल्याला फ्री ट्रेड वरती काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून यांचा ट्रेड जो आहे, यांचं जे उत्पादन आहे ते सुलभ होईल. आणि विशेष करून फ्री ट्रेडमुळे काय होईल, तर दोन्ही अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा पाहाव्यास मिळेल. दोन्ही अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होईल, जे आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ 23 बिलियन युरोची भर पडेल 2030 पर्यंत. आता असा सुद्धा अंदाज याच्यामध्ये लावला गेला, जर त्याच्यामध्ये दोन्ही कंट्री यशस्वी झाल्या तर त्या अग्रीमेंट करण्यामध्ये, असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे तो ब्रिटन सोबत आपण केल्यावर आपल्याला एवढा फायदा होतोय, तर मग इतर कोणत्या कंट्रीसोबत आपण करतोय का, तशा प्रकारच्या डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत त्यांना आपण त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, आणि आपण करतोय प्रोत्साहित तशा पद्धतीने, दोन्ही कंट्री, ब्रिटन असू द्या किंवा इंडिया असू द्या. आणि मग त्याच्यामुळं अनेक कंट्रीचं एक जाळं निर्माण होणार आहे, आणि त्याच्या अंतर्गत मुक्त व्यापार होणार आहे, आणि सर्व अर्थव्यवस्था ज्या आहेत इन्व्हॉल्व मुक्त व्यापारामध्ये ज्या आहेत त्या सर्व अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होण्यासाठी, त्यांची इकॉनॉमी वृद्धिंगत होण्यासाठी मदत या अग्रीमेंटमध्ये होणार आहे. परंतु याच्यामध्ये विशेष करून फोकस ब्रिटनवरती केला गेला, ब्रिटन इंडियाचं जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे त्याच्यावरती केलं गेलं, आणि त्याचा फायदा जीडीपी मध्ये आपल्या भर पडेल. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे आपला, त्याला आपण सकल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो, त्याच्यामध्ये भर पडताना पाहाव्यास मिळेल दोन्ही कंट्रीच्या. त्याचबरोबर जो व्यापार आहे तो इझियर होईल, म्हणजे सुलभ व्यापार होईल, कोणत्याही अडथळ्यांविना होणारा व्यापार होईल. सर्व अडथळे या अग्रीमेंटच्या अंतर्गत दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही कंट्री करतील. दोन्ही कंट्री त्याच्यासाठी डेडिकेशन देताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. त्याचबरोबर जगामध्ये जी काय व्यापाराची कॉम्पिटिशन चालू आहे, व्यापाराची स्पर्धा चालू आहे व्यापार क्षेत्रामध्ये, मार्केटमध्ये, त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, मजबूत राहायचं असेल, तर अशा प्रकारच्या अग्रीमेंटची आपल्याला गरज असते, असं या एरोटेलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष करून इंडो पॅसिफिकच्या रिजन काय आलं, तर पॅसिफिक रिजनचा विचार केला तर जगातली एकूण लोकसंख्या जी आहे त्याच्या 50% लोकसंख्या ही या रिजनशी रिलेटेड आहे. त्यामुळे या रिजन मधून जो व्यापार होतो तो खूप महत्वाचा व्यापार मानला जातो, खूप फायदेशीर व्यापार मानला जातो. आणि या रिजनमध्ये एक स्पर्धा प्रत्येक देशात चालली आहे की स्वतःचं वर्चस्व निर्माण करणं, टिकून राहणं त्या व्यापारामध्ये, आणि इंडिया सुद्धा त्याच्यामध्ये काय पिछाडीवर पडलेला नाहीये. आणि याच्यामध्ये जर आपल्याला मजबूत बनायचं झालं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या ट्रेडची गरज आहे, अग्रीमेंटची गरज आहे, असं या एरोटेलमध्ये लेखकानं खरं तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एकंदरीत फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो व्यापार मजबूत करण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्वाचा आहे, दोन्ही देशांसाठी हा महत्वाचा आहे, असं कुठंतरी या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण अनेक वेळा काय ऐकतोय, आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी व्हायचं, आपल्याला स्वावलंबी व्हायचंय. म्हणजे काय व्हायचंय, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्था आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे, आपल्याला जे उत्पादन पाहिजे ते आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, उत्पादित करायचं आहे, त्याचं उत्पादन आपल्याला स्वतःला घ्यायचं आहे, कोणत्याही इतर देशांवरती, इतर अर्थव्यवस्थेवरती डिपेंड आपल्याला राहायचं नाही. आणि आपण आयात जास्त करण्यापेक्षा निर्यात जास्त करणारा देश कसा बनू शकतोय याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. हाच उद्देश खरं तर आत्मनिर्भर भारतचा आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय, स्वावलंबी होणं, स्वतःवरती अवलंबित्व सर्व असायला पाहिजे, त्याला आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो. आणि ते जर बनवायचं असेल तर अशा प्रकारच्या अग्रीमेंटचा खूप मोठा रोल त्याच्यामध्ये असू शकतो, खूप मोठा सपोर्ट त्याच्यामध्ये असू शकतो, असं कुठंतरी या एरोटेलमध्ये लेखकानं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. बाकी या एरोटेलमध्ये महत्वाचं असं काय नाही,
फक्त आपल्याला याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सुद्धा उल्लेख आला, म्हणजे इतर डेमोक्रेसी कोणत्या ॲग्री होत आहेत घ्यायला, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं एक्झाम्पल दिले. मग त्याच्यामध्ये पहिला तर की पॉईंट, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला काय करायचं आहे, तर ऑस्ट्रेलियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे, इंडियाचे आहे, त्याचबरोबर ब्रिटनसोबत इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे, ह्याचा सर्व उहापोह करणारी माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी लोकेशन वगैरे तर मी तुम्हाला जॉग्राफीच्या दृष्टीतून, मॅपच्या दृष्टीतून दाखवले. त्याचबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे सुद्धा काय सांगितले तुम्हाला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवा, अभ्यास करून ठेवा, त्याचा इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचा होऊन बसतं. त्याचबरोबर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टसारख्या ज्या कन्सेप्ट असतात इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाच्या, त्या कन्सेप्टचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. ती कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खरं तर हे एरोटेल महत्त्वाचं होतं, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढचं महत्त्वाचं जर एरोटेल आपण बघितलं, तर पुढचं महत्त्वाचं एरोटेल आपल्याला या ठिकाणी असलेलं पाहावयास मिळतं. हे जे एरोटेल आहे हे टोटली पॉलिटिकल बेस एरोटेल आहे. 5 राज्यांमध्ये आता असेंब्ली इलेक्शन चालू आहेत, विधानसभा इलेक्शन त्यांचे चालू आहेत. त्याच्याशी रिलेटेड भाष्य करणारे, विशेष करून उत्तर प्रदेश रिलेटेड भाष्य करणारे हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये हे सांगितलंय की पॉलिटिक्स जे आहे ते इकॉनॉमिक हार्डशिपवरती, अनएम्प्लॉयमेंटवरती, फार्म डिस्ट्रेस जो आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा जो काय बंड आहे, त्याचबरोबर बेरोजगारी वाढत चाललेली आहे, इकॉनॉमिक हार्डशिप आहे, अर्थव्यवस्था आपल्या कोणत्या पोझिशन आहे, या मुद्द्यांवरती इलेक्शन खरं तर व्हायला पाहिजे. परंतु इलेक्शनवरती मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा कोण मानते, कोण दुसराच मुद्दा मानते, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन इलेक्शन लढलं जाते, वेगळ्याच मुद्द्यांवरती इलेक्शन लढलं जाते, असं कुठंतरी झोया हसन यांनी या एरोटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. बाकी सगळ्या पॉलिटिकल गोष्टी आहेत, त्यामुळे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. पुढचं जे एरोटेल आहे ते विशेष करून गव्हर्नर आणि जे स्टेट गव्हर्नमेंट असतात यांच्यामधला जो काय संघर्ष आहे त्याच्याशी रिलेटेड हे एरोटेल आहे. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल आपले. विशेष करून याच्यामध्ये 3 राज्यांचा उल्लेख आलाय. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे आणि तामिळनाडू आहे. या 3 राज्यांचा याच्यामध्ये उल्लेख आलाय. आणि या 3 राज्यांमध्ये मग ते पश्चिम बंगालचे जगदीप धनकर असू द्या गव्हर्नर, किंवा महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी असू द्या, किंवा तामिळनाडूचे जे आहेत ते RN रवी असू द्या, हे जे गव्हर्नर आहेत यांचा वारंवार स्टेट गव्हर्नमेंट सोबत क्लॅश होताना पाहावयास मिळतो. स्टेट गव्हर्नमेंटच्या कामकाजात हे कुठंतरी अडथळा निर्माण करतायत असे सिच्युएशन, असं चित्र निर्माण झालं आपल्याला वारंवार पाहावयास मिळतात. मग या एरोटेलमध्ये लेखकांना डायरेक्ट काय सांगितलं की गव्हर्नर हे कॉन्स्टिट्युशनल पद आहे एक, त्यांनी जी स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांना दिशा दाखवण्याचं काम करायला पाहिजे. परंतु या केसमध्ये जर आपण बघितलं तर गव्हर्नर जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एजंट असल्यासारखं कार्य करतात. मग ते कुठंतरी गव्हर्नर या पदाला साजेसं नाही, गव्हर्नर या पदाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असं एडिटोरियलमध्ये या लेखकाला इनडायरेक्टली सांगायचं असलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये प्रकार काय घडला होता, तर ममता बॅनर्जी आणि जे जगदीप धनकर आहेत हे गव्हर्नर राज्यपाल आहेत तिथले, यांच्यामध्ये ट्विटर युद्ध आपल्याला पाहावयास मिळालं आणि त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींनी त्यांना ट्विटरवरून ब्लॉक केलेला आपल्याला पाहावयास मिळाला. तो संघर्ष आपल्याला पाहावयास मिळाला. तशाच पद्धतीची संघर्ष जो आहे तो महाराष्ट्र भगतसिंग कोश्यारी बरोबर महाविकास आघाडी सरकारचा असतोय. त्याच्यामध्ये अनेक वेळा राज्यपालांवरती टीका होत असते, राज्यपाल तशा प्रकारची कृती करताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि तशाच पद्धतीचं जो संघर्ष आहे तो तामिळनाडूमध्ये पाहावयास मिळतो RN रवी आणि इलेक्टेड गव्हर्नमेंटमध्ये. आणि या 3 राज्यांमध्ये कॉमन गोष्ट काय, तर या 3 राज्यांमध्ये बीजेपी सोडून इतर सरकारी स्थापन झाले आपल्याला पाहावयास मिळतात. मग कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बीजेपीचे गव्हर्नमेंट आणि या 3 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहे. मग कुठंतरी राजकारणाच्या हेतून राज्यपालांचा यूज तरी करत नाही ना सेंट्रल गव्हर्नमेंट, बीजेपी सरकार, अशा प्रकारचा सुद्धा सूर समाज माध्यमातून उमटताना आपल्याला पाहावयास मिळतं. ते सांगणारे खरं तर हे एडिटोरियल आहे. मग आता याच्यातून आपल्याला काय घ्यायचं, तर याच्यातून आपल्याला फेडरलिझमचा मुद्दा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. फेडरलिझम म्हणजे संघराज्यवाद आपलं काय सांगतं, आपण राज्यांचा एक संघ आहोत. मग ते संघराज्यवाद आपल्याला काय सांगतं, भारतीय राज्यघटनेमध्ये फेडरलिझमशी रिलेटेड, संघ राज्याशी रिलेटेड काय तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट विशेष करून याच्यामध्ये राज्यपाल या पोस्ट विषयी बोललं जाते. मग ही राज्यपाल हे पद कशा पद्धतीत असतं, त्यांची नेमणूक कोण करतं, पात्रता काय आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून ते खूप महत्वाचं होऊन बसतं. पॉलिटीच्या दृष्टीतून तो विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे, त्याचा तशा पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. इथं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे काही महत्वाचे एडिटोरियल होते ते या ठिकाणी मी समाप्त करतोय. आणि आजच्या द हिंदूमध्ये ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्वाचे एडिटोरियल होते
ते डिटेलमध्ये या ठिकाणी मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि हा जो एमपीएससी मित्र चॅनल आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व जे मराठी विद्यार्थी आहेत आपले त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा पोहोचू शकेल. आणि आम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर केलं तरच पोहोचू शकतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.